जोपर्यंत हे फेटलं जाते तोपर्यंत तेल गरम होतं आहे। बेसन पूर्ण व्यवस्थित फेटून घ्यायचं, याच्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे, जेणेकरून झुणका बनवताना त्याच्यामध्ये गाठी नाही दिसल्या पाहिजे। हे मी बेसन फेटून घेतलेले आहे। याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकायचं, कारण पिठलं बनवण्यासाठी ना पाण्याचा जास्त वापर केला जातो आणि ते पातळ गरम झालेले। याच्यामध्ये मी प्रथम जिरे टाकणार आहे। जिरे टाकल्यानंतर जिरे तडतडले की त्याच्यामध्ये कांदा टाकते। मी ह्या 5-6 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्यांचा हा अशा प्रकारे ठेचा बनवून घेतलेला आहे। कांदा थोडासा परतला गेला की त्याच्यामध्ये हा ठेचा टाकायचा आणि त्याला चांगल्या कांद्यामध्ये ठेचा टाकलेला आहे आणि तो जास्त भाजायचा नाही, थोडंसं हिरवी मिरची कच्चीच ठेवायची, पूर्णतः भाजायची नाही। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, जेणेकरून कोथिंबीर टाकल्यामुळं आपल्या पिठल्याला जास्त स्वाद येतो। थोडीशी हळद, पिठल्यामध्ये हळद जास्त टाकायची नाही, जेणेकरून पिठल्याचा कलर हा जास्त डार्क दिसेल। थोडासा कढीपत्ता, हा पातळ असतो आणि त्याला हे बेसनचं बनवलेलं पातळ मिश्रण मी या कढईमध्ये टाकलेलं आहे। आपल्याला झुणका हा खूप पातळ असल्या पाहिजे असतो, त्यामुळे मी त्यासाठी आणखीन 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। आपल्याला ज्या प्रकारे पातळ लागेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं लिमिट ठेवा। आता मी थोडंसं याला कंटिन्यू हलवायला लागते, कारण अशाच छोट्या गाठी होण्याची शक्यता असते, त्यामुळे ह्याला सतत हलवावं, ढवळून त्याच्या गाठी फोडून काढाव्यात। हे पाय झुणका कसं एकदम पातळ लिक्विड सारखा झालेला आहे। त्यामध्ये आपण थोडं मीठ टाकू। मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। एक वेळेस याला पूर्णतः हलवून घ्यायचे। हे पाय किती पातळ आणि छान दिसायला लागले। आता याला 10 मिनिटं मी उकळी येण्यासाठी, वाफ येण्यासाठी झाकून ठेवते। तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊ। हे पहा बेसन किती छान शिजलेलं आहे, फुललेले आहे। आपला हा झुणका तयार होतं मी ही भाकरी भाजून घेते। भाकरी ही मला लोखंडाच्या तव्यावर केलेली आवडते। भाकरी टाकल्यानंतर त्याच्या वरील बाजूला पाणी लावून घ्यायचे।
बघा भाकरी किती गोल झालेली आहे. त्याला 2 मिनटं असंच ठेवून मग त्याला आपण उलटून टाकायचं. भाकरीचा कलर फ्लेम याची मोठीच ठेवायची.